गुलाबी जॅकेटवाले येऊन गेले का नाही गेले? गुलाबी पोस्टर लागली का नाही लागली? जेव्हा हा गुलाबी रंग आला तेव्हा हा गुलाबी रंग नेमकं झाकतोय काय? म्हणजे गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने झाकला जात नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण 27 जूनला माननीय पंतप्रधान भोपाळमध्ये 70,000 कोटीच्या घोटाळ्याविषयी बोलले आणि घाईघाईनी गुलाबी जॅकेटवाले पवार साहेबांचं बोट सोडून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले. आणि जेव्हा हे झालं तेव्हा त्यांनी सांगितलं ही विकासाची भूमिका आहे, विकासासाठी हे गेले. आणि मग मगाशी कराळे सरांनी सांगितलं, कराळे सरांनी जेव्हा सांगितलं विकासासाठी जर हे गेले असतील तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या युवकांच्या हातातोंडचा रोजगार हिरावून घेणारा टाटा एअरबस गेला, वेदांता फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग पार्क गेला. पुसदच्या माननीय लोकप्रतिनिधींना मला विचारायचंय, जर आपण विकासासाठी गेला होतात तर पुसदच्या तरुणांसाठीचा एक तरी रोजगाराचा प्रकल्प आपण पुसदमध्ये आणलात का? आणलाय? मग कुठल्या नेमक्या विकासासाठी गेले? म्हणजे आज वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख झाला. जेव्हा वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख झाला, एवढं मोठ्या संख्येने माता भगिनीत, माझ्या माता भगिनी हुशार आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी 2 महिने बहीण झाली होती लाडकी. गम्मत बघा, चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके, आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. सरकार नावाचा माणूस येतो, तो त्याला समोरून चित्र दाखवतो, बघा तुमच्यासाठी ही योजना आणली, तुमच्यासाठी ती योजना आणली, तुमच्यासाठी ती योजना आणली. नुसत्या योजनाच योजना. कारण महायुती सरकारनं तुमच्या माझ्या खिशातले 700 कोटी रुपये खर्च केलेत फक्त योजनांच्या जाहिरातीसाठी. 15 दिवसात 700 कोटी रुपये खर्च केले, जे तुमच्या माझ्या खिशातले होते. आणि हे पैसे खर्च केल्यानंतर सांगितलं, बघा तुमच्यासाठी योजना आणली. तो माणूस बसलेला असतो, माणूस भिरभिऱ्या नजरेने बघत राहतो, ही योजना होय, ती योजना होय, ती योजना होय, आणि मागून 10 हातांनी त्याचे खिशे रिकामे करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.